गेले काही दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली होती. मात्र आता राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबई आणि उपनगरात गेल्या 3 दिवसापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आता राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाबाबत नेमकं काय म्हटलं ते अधिक सविस्तररित्या जाणून घेऊयात. पुणे हवामान विभागाचे प्रमुख SD सानप यांनी राज्यातील हवामानाबाबत माहिती दिली आहे. सानप यांनी सांगितले की 25 जुलैपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुणे सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक धरणे भरण्याची शक्यता आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पेरणी करावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच पावसासंदर्भात माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत या ॲपचा वापर करावा असंही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे किनारपट्टीकडे येत आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे 5 दिवस कोकणात पावसाच्या सरी बरसणार आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला असल्यामुळे किनारपट्टी भागात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला असून रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिलेला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस होता. शिवाय अनेक भागात पावसाचा हाहाकार उडाला. पालघरमध्ये मोठा पूर आला. मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस कायम आहे. दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या सततच्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयापैकी एक असलेल्या तानसा जलाशय भरून ओव्हरफ्लो झालेला आहे. विहार आणि तुळशीनंतर आता तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईतील 7 पैकी 3 तलाव पूर्ण भरले आहेत. सर्व जलाशयामधील एकत्रित पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 62% पोहोचला आहे. ज्यामुळे आता पाणी कपातीचे संकट टळले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बोरिवली, अंधेरी, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, पालघर, भिवंडी या परिसरात रात्रभरपासून पाऊस सुरू आहे. मुंबई, पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालघरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. डहाणू ते विवर लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे. पावसामुळे आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा, चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज गुरुवारी 23 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत
धरण 75.13% भरले असून एकूण पाणीसाठा 25.84 TMC इतका झाला आहे. पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सारणी उर्से ऐना या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्यामुळे उर्सेसह 15 ते 16 गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सूर्या नदी काठावरील 65 गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस सुरू असलेल्या पालघर जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाचा जोर आणि हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन स्थानिक जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाकडून शाळांच्या सुट्टीबाबत निर्णय घेतला जात आहे. सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड यासारख्या किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहिल्यास स्थानिक जिल्हाधिकाऱ्याकडून सुट्टीबाबतचे तात्काळ आदेश काढले जाण्याची शक्यता आहे.